पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रभागातील वातावरण पूर्णतः राष्ट्रवादीमय झाले असून मतदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच पहिली पसंती देत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. मी सौ प्रियांका प्रवीण बारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 5 गवळी नगर, सर्वसाधारण महिला क या गटातून या ठिकाणी निवडणुकीस सामोरी जात आहे. खर तर 24 तास राहिलेत म्हणजे लोकांना वाटतं की थोडासाच पिरियड राहिला, पण माझ्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. त्यामुळं मी म्हणणार नाही की थोडाच राहिला. जे काही वेळ आहे 24 तास आणि त्याच्यानंतरही आपल्याला थोडासा संवाद साधण्याचं जे काही साधन असेल त्या माध्यमातून मी नागरिकांपर्यंत पोहोचणारच आहे. आणि माझं काम लोकांच्या मनावर बिंबवणं, ठसवणं, उमेदवारांच्या जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी होणं, हे नागरिकांच्या कडे कनेक्टिव्हिटी होणं हे माझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे 24 तास नाही, माझ्यासाठी भरपूर क्षण आहेत. या क्षणांमध्ये मी अजून खूप काही करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे. पण मी म्हणेल की मी जी माणसं कमवलेली आहेत ती 100% माझ्या पाठीशी राहणारी आहे. मी मतदार म्हणून म्हणत नाही, तर मी जे काम केले त्या पाठीशी अगदी प्रामाणिकपणे विचार करणारे सुशिक्षित सुजाण असे नागरिक या प्रभागामध्ये आहेत, जे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत आणि माझ्या 5 नाही 9 वर्षाच्या कामाच्या निश्चितच ते चांगल्या पद्धतीने विचार करतील. आणि मग तुम्ही म्हणाल मतदानाच्या दिवशी की मॅडमला एक गठ्ठा मतदान पडलं, पण मी आता मतदारांकडे मतदार म्हणून या क्षणी बघत नाही, तर मी एक सुजाण आणि सुज्ञ नागरिक म्हणून बघते की जे निश्चितच मी केलेल्या कामाचा चांगल्या पद्धतीने विचार करतील आणि मतदानाच्या दिवशी जाऊन योग्य ठिकाणीच ते बटन दाबतील. म्हणजे प्रभाग क्रमांक 5 गवळी नगर क अनुक्रमांक 1 घड्याळाचं चिन्ह या ठिकाणीच ते बटन दाबतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुमच्या सर्व मतदारांना तुम्ही या माध्यमातून काय संदेश द्या? मी मतदारांना म्हणेल की तुम्ही जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तेव्हा मी तुम्हाला ओ दिलीये. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात मी स्वतः स्पॉटवर येऊन थांबलेली आहे. आज तुमची पण वेळ आहे की तुम्ही घरातनं मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. हा लोकशाहीचा उत्सव आहे. तुमचं मतदान करणं हे तुमचं कर्तव्य आहे. चांगलं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर त्या दृष्टिकोनातून सर्वांनी 15 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये मतदान आहे. परंतु सकाळी लवकर उठा आणि आपलं आवरून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा. कारण बोगस मतदानाची शक्यता ही शेवटी जास्त असते आणि आपल्या नावावर कोणाचं बोगस मतदान होऊ नये यासाठी तुम्ही जागरूकतेने लवकर आपलं मतदान पूर्ण करून योग्य उमेदवाराला काम करण्याची संधी द्या. धन्यवाद.